नमस्कार, मी विश्वास सुटकी. आज बजेटचा दिवस होता आणि इकॉनॉमिक सर्वे त्यातल्या एकूणच जे काही प्रत्यक्ष चित्र होतं, त्यानंतर लोकांच्या अपेक्षा, या पार्श्वभूमी आजचं बजेट हे खूप गाजावाजा करून जरी आलेलं असलं तरी प्रत्यक्षात अत्यंत निराशाजनक आहे. आकडे नेहमीप्रमाणेच गेल्या 7 वर्षामध्ये अफाट मोठे असे म्हणता येतील आणि प्रत्यक्षात भाषण चालू असताना लोकांना असं वाटावं की हे बजेट म्हणजे ऐतिहासिक असेल, परंतु प्रत्यक्षामध्ये त्या आकड्यांच्या मागे कोणतंही तर्कशास्त्र दिसत नाही, त्यामागे कोणतंही विश्लेषण नाही. आणि यावेळेस तर पेपरलेस बजेट होतं. अजूनही फाईन प्रिंट वाचायला सर्वसामान्य लोकांना इव्हन मलाही मिळालेली नाही आहे. त्यामुळे बजेटवरती पूर्णपणे भाषण ऐकल्यानंतर त्याचे जे काही ॲनेक्शन्स आहेत ते वाचायला न मिळता जे काही बजेटचं भाषण आहे आणि जे विश्लेषण आहे त्याच्या आधारानेच ही मांडणी आहे. त्यामुळे आजही बँकिंग क्षेत्रातलं मी असल्यामुळे मी अजूनही असं म्हणू शकतो की एकूण ह्या बजेटमधला बँकिंग क्षेत्राविषयीचा 3 ते 4 रेग्युलेटर यांच्या बाबतीत म्हणजे सेबीमध्ये एक अमेंडमेंट आहे, त्यानंतर कमॉडिटीज ॲक्ट नवीन येऊ घातलेला आहे, त्यानंतर DICC म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ॲक्टमधली अमेंडमेंट आहे, त्याचप्रमाणे कंपनीज ॲक्ट 2013मध्ये अमेंडमेंट आहे. एकूणच मार्केट रेग्युलेटर म्हणून ज्या अनेक गोष्टी या सरकारला करायच्या होत्या त्याच्यात त्यांनी अमेंडमेंट सुचवलेल्या आहेत आणि या अमेंडमेंट्स या भाषण पूर्णपणे त्यांनी वाचलेलं सुद्धा नाही. त्याच्या आधाराने आज जे चित्र दिसते ते असं, बँकांविषयी त्यांनी जी काही भूमिका घेतल्या ते चित्र असं दिसते की एकूणच बजेट जे आहे या बजेटमध्ये 30 लाख कोटीचं जे बजेट होतं ते आता 34 लाख कोटीचं जे आहे याच्यामध्ये आकड्यांमध्ये थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, कारण का सरकार जे आकडे देते तेच आपण बोलत असतो. त्यामुळे बजेटचा जो साईज आहे तो साईज फार वाढलेला नाही आहे, पण बजेटमधली तूट मात्र ही अफाट वाढलेली आहे. म्हणजे मागच्याच वेळेस 3.5% जो काही एक FRBM ॲक्टप्रमाणे एक बंधन असतं ते बंधन तोडून आता सरकार त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की 9.5% ही वित्तीय तूट वाढलेली आहे. ही वित्तीय तूट वाढली तरी हरकत नाही, परंतु तुम्ही सोशल सेक्टरवरती, त्यानंतर सामाजिक सेवांवरती विशेष करून आणि करोनाच्या बॅकग्राऊंडवरती एकूणच हेल्थ सेक्टर, एज्युकेशन, सामाजिक सेवा, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, घरांचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न याच्यावरती तुम्ही भरपूर खर्च करावा, सोशल स्पेंडिंग करावं. लोकांच्या हातात साधारणपणे एकूण 130 कोटी भारतीय जनतेमध्ये शेवटच्या 30 कोटी गरिबातल्या गरीब कुटुंबांच्या हातात पैसा खेळेल अशा तऱ्हेने एक स्टिम्युलस पॅकेज द्यावं. याकरता फिस्कल म्हणजे वित्तीय तूट जरी मोठी झाली तरी चालेल, म्हणजे FRBM ॲक्टचं व्हायोलेशन झालं तरी चालेल, असं आमच्यासारख्या अनेक तज्ज्ञांचं म्हणणं होतं. कोणी बँकिंग तज्ज्ञ असतील, कोणी अर्थतज्ज्ञ असतील, कोणी शिक्षण तज्ज्ञ असतील, कोणी आरोग्य तज्ज्ञ असतील, या देशाचे अनेक समाजसेवक असतील, या सर्वांचं हेच म्हणणं होतं की करोना कालखंडामध्ये लाखो लोक हे रुग्ण झाले, अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यातून उणीव काय दिसली आहे की प्रत्येक जिल्ह्याला एक हॉस्पिटल असलं पाहिजे आणि ते सरकारी असलं पाहिजे, कारण करोना कालखंडामध्ये 15 ते 20 लाख कोटीची बिलं लोकांनी भरलेली आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये करोनाचं कोणतीच ट्रीटमेंट नसताना एवढी प्रचंड बिलं खाजगी हॉस्पिटल्सनी लावलेली आहे. ती एक लूट होती आणि करोना वॅक्सिन आपण सगळेजण जाणतो ते आत्ता आलेली आहे आणि आता करोना संपतोय असं सरकारला एक प्रकारे सूचित करायचं आहे आणि आम्ही करोनाचे लस ही मोफत देतोय असं ते आत्मप्रौढीने सांगतात. वास्तविक भारताच्या 70-72 वर्षाच्या इतिहासामध्ये कोणत्याही लससाठी यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने पैसे लोकांकडून मोजलेले नाही आहेत. किंबहुना घरोघरी जाऊन लस देणं, सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये लस देणं या पद्धतीने, पण आता या ठिकाणी मात्र आम्ही करोनाची लस फुकट देतोय अशी जाहिरात करायची. आणि या ठिकाणी बजेटचा साईज वाढत असताना, बजेटमधलं कॅपिटल एक्सपेंडिचर वाढत असताना, बजेटमध्ये अनेक प्रोजेक्ट्सवरती त्यांनी मोठे खर्च केलेले ते दाखवत असताना एकूण वित्तीय तूट जी झालेली आहे ती 9.5% आहे. या वित्तीय तुटीचे काय अर्थ होतात? वित्तीय तूट एखाद्या व्यक्तीच्या संसारामध्ये जेव्हा उत्पन्नापेक्षा खर्च होतो तेव्हा ती व्यक्ती त्याच्यात दबून कदाचित काही बरं वाईट पण होत असतं,
पण देशाच्या संसारामध्ये वित्तीय तूट येणं हे स्वाभाविक आहे. पण त्यासाठी आत्ताची जी काही प्रजा आहे ती त्या तुटीचा बोजा उचलणार आहे का? तर नाही. वित्तीय तूट ही पुढच्या मानगुटीवरती बसणार आहे. वित्तीय तूट ही नेहमी असते, पण त्याचं प्रमाण म्हणूनच हे 3-3.5% पुढे असू नये असा जो नियम आहे तो यासाठी की पुढच्या पिढीची पण काळजी घेतली गेली पाहिजे. आणि आत्ता आपण असं म्हणू शकतो की या 9.5% तुटीचा भर म्हणजे जर समजा एकूण 30 लाख कोटीचं बजेटचं साईज असेल तर 10% म्हणजे जवळजवळ 9 ते 10 लाख कोटी एवढी जी तूट आहे या तुटीचा बोजा जो आहे त्याच्यामुळे कर उत्पन्न वाढणं, एकूणच रेव्हन्यू कसा वाढेल याविषयी सरकारच्या योजना आहेत का? तर त्याच्यामध्ये बोजा कोणावर आहे? पुन्हा अशी एक अपेक्षा होती की वेल्थ टॅक्स वाढेल. म्हणजे ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत ज्यांनी करोना कालखंडामध्ये बाकी सगळ्यांनी आपलं उत्पन्न गमावलं, मग ते संघटित वर्ग असतील असंघटित वर्ग असतील, जवळजवळ 50 ते 60 कोटी लोकांनी आपले नोकऱ्या गमावल्या, उत्पन्न गमावलं. पण मूठभर कॉर्पोरेट जे आहेत यांनी मात्र बिलियन्स ऑफ डॉलर्सची कमाई केलेली आहे. अशांच्या संपत्तीवरती ज्याला वेल्थ टॅक्स संपत्ती कर लावणं अशी एक कल्पना अनेक लोकांनी मांडली. त्यात उजवे अर्थशास्त्रज्ञ असतील, डावे अर्थशास्त्रज्ञ असतील, या सर्वांनी कॉर्पोरेट टॅक्स वाढावा आणि वेल्थ टॅक्स वाढावा ही संकल्पना मांडली होती. हे एकूणच बजेटमध्ये कराचं उत्पन्न वाढावं यासाठी. आणि त्याचबरोबर सामान्य माणसांवरचा जीएसटी कर किंवा इनडायरेक्ट टॅक्स कमी करावा असंही सुचवलं होतं. प्रत्यक्षात काय झालं? प्रत्यक्षामध्ये वेल्थ टॅक्सची गोष्ट सोडूनच द्या, पण डिव्हिडंडवरती सुद्धा जो आता टॅक्स आहे तोही काढून टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे शेअरमधल्या गुंतवणूक करणाऱ्या बड्या धनिकांचं चांदीच झालेली आहे. त्याच पद्धतीने एकूणच कॉर्पोरेट टॅक्स वाढावा असं म्हणत असताना तो प्रत्यक्षात कमी झालेला आहे. आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना मागच्या वेळेस द्या अनेक स्लॅबने टॅक्स असताना त्याच्यामध्ये कुठलाही टॅक्स न लावता आहे तो टॅक्स कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने कर सवलत सामान्य माणसांना नाही, मध्यमवर्गीयांना नाही. आणि इनडायरेक्ट टॅक्स मात्र इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी वाढवून ठेवलेले आहेत की जीएसटी करामध्ये ऑलरेडी सर्वांना हे ठाऊक आहे की जीएसटीचा बोजा हा कोणावरती पडतो? या देशातल्या 94% सर्वसामान्य कष्टकरी माणसं ज्यांचा रोजगार असो अगर नसो त्यांच्या खिशातून ते जे काही खर्च करतात त्यातून जीएसटी हा द्यावा लागतो. आणि म्हणून जीएसटीमध्ये खरं कॉन्ट्रीब्युशन हे सर्वसामान्य माणसांचं असतं. अर्थात ते उद्योगाचं पण असतं, छोट्या असो किंवा मोठ्या असो, परंतु सर्वसामान्य माणसं जीएसटीमधले मेन कॉन्ट्रीब्युटर असतात हे विसरून चालणार नाही. आणि त्याचबरोबर शेतकरी हा जीएसटी भरतच असतो. त्याच्यामध्ये आता एक नवीन संकट निर्माण झाले ते असं रोजच वाढणारं पेट्रोल, रोजच वाढणारं डिझेल, त्याच्यामध्ये आता 4% आणि 2.5%चा अधिभार लावल्यानंतर आजच या पेट्रोलचा भडका उडालेला आहे. आणि निश्चितच त्याची सेंचुरी होईल असं आत्ता ते दिसतंय. आजपासून का 1-2 दिवसातच ते होईल, कारण का आत्ता तो 90चा रेट चालू आहे. हे कधी होतंय? जेव्हा $55 बॅरलचा रेट असताना आपल्याकडे 100च्या वर आपण दर मोजायचा. याचा अर्थ गेले 7 वर्ष या भाजप सरकारने प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवरती भाव कमी असताना इथे भाव वाढवून जे एकूण पेट्रोलमधून पैसे कमवले ते गेले कुठे हो? त्याचा हिशोब आहे का? 7 वर्षाचा जर हिशोब काढला तर साधारणपणे दरवर्षी 19-20 लाख कोटीचा हिशोब जर काढला तर हे मी 20 लाख कोटीचा आसपास म्हणतोय. याचा CAG मध्ये कुठे रिपोर्ट दिसत नाहीत. अॅक्युम्युलेटेड हे जे उत्पन्न आहे ते भारताच्या ऑइल अकाउंटमध्ये गेलं, जनरल अकाउंटमध्ये गेलं, बजेटमध्ये त्याचं रिफ्लेक्शन काय आहे? आणि आता तर हे उत्पन्न वाढवण्याचं इतकं इझी साधन सरकारच्या हातात आहे, त्यात त्यांनी ते वाढवलं. आणि मग सरकारने ठरवून या बजेटमध्ये सर्वसामान्य माणसांचा खिसा कापला. आणि त्याचं एक स्पायरलिंग इफेक्ट, त्याचा जो ज्याला म्हणतात की एस्केलेटिंग इफेक्ट, तो चलनवाढीमध्ये होतो, महागाईमध्ये होतो. आणि अशा परिस्थितीत व्याजदर वाढतात. त्यामुळे हे जे विषचक्र आहे, महागाई वाढणं, चलनवाढ वाढणं, व्याजदर वाढणं आणि त्याच्यामुळे कर्ज स्वस्त होण्याची जी ती महाग होतील, हे पुढच्या वेळेस आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर हे 5 तारखेला जेव्हा ते मॉनिटरी पॉलिसी सादर करतील तेव्हा ते व्याजदर वाढवतील.
त्यामुळे एकूण अर्थव्यवस्थेमध्ये आता थोडक्यात सांगायचं झालं तर पॉलिसी म्हणून, धोरण म्हणून सरकारने आपल्या हातातल्या बँका, 2 बँकांचं खाजगीकरण त्याने आज जाहीर केलं. IDBI मागच्याच वर्षी त्यांना विकायची होती, ती विकता आली नाही करोनाच्या कालखंडामध्ये, कारण अपेक्षित बायर्स त्यांना कदाचित मिळाले नाहीत, कारण का सिंगापूरच्या GICला त्यांना ते 4 वर्षात अरुण जेटली साहेब असताना विकायचं होतं, ते जमलं नाही. आता ते यावर्षी पुन्हा बजेटमध्ये तिची जाहिरात आहे. BPCLची विक्री मागच्याच वर्षी सौदी अरामको आणि अंबानी यांच्या कंपनीला त्यांना करायचं होतं, पण 65,000पर्यंत खाली भाव आणून सुद्धा त्याची विक्री झाली नाही, कारण का त्यांचा करारच मोडलेला आहे. त्यामुळे अजून किती खाली भाव जाईल हे सांगता येत नाही. त्याचं व्हॅल्युएशन 3.5 लाख कोटीचं आहे. पण एअर इंडिया विकायचं आहे, शिपिंग कंपनी विकायची आहे, अनेक कोल आणि स्टील कंपन्या विकायच्या आहेत ज्या सरकारी क्षेत्रात आहेत, आणि त्याचं डिसइन्व्हेस्टमेंट पण करायचं आणि विकायचं पण आहे. अशी 2 विभागणी आहेत. खाजगीकरण एक असतं आणि विक्री करणं एक दुसरं असतं, आणि मालकी हक्क कमी करणं हे 3 प्रकार एकूणच सरकारने आपल्या वित्तीय तूट भरण्याकरता म्हणून किंवा सरकारचं उत्पन्न वाढवण्याकरता म्हणून हे 3 उपाय योजलेले आहेत. आणि चौथा उपाय जो आहे तो अत्यंत डेंजरस आहे की LIC ही आशियातली सर्वात मोठी कंपनी आहे. मागच्याच वर्षी त्यांना त्याचा IPO काढायचा होता, तेव्हा 10 ते 15% त्याचे मालकी हक्क काढणार होते विक्रीला, म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. परंतु ते मागच्याच वेळेस काही ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, अर्न्स्ट अँड यंग सारख्या किंवा SBI कॅप सारख्या, यांनी मला वाटतं ॲडवाईज केला, अशी माहिती आहे की बाबा ह्याचं व्हॅल्युएशन खूप डाऊन आहे, मार्केट बरोबर नाही आहे, त्यामुळे हे पोस्टपोन करावं. यावर्षी पुन्हा 25% मालकी हक्क सोडणं म्हणजे IPOमधून साधारणपणे 1,00,000 कोटीपेक्षा जास्तच कमवणं, त्याचं व्हॅल्युएशन किती असेल मार्केटचं हे ठरायला लागेल. अशा सर्व ज्या गोष्टी आहेत की आपल्या हातातल्या प्रॉफिट मेकिंग, जनतेला पसंत असलेल्या मोठ्या कंपन्या ह्या विकायला काढणं, या सरकारला आत्मनिर्भर व्हायचंय का परावलंबी व्हायचंय, असं हे कर्मदरिद्री सरकार आहे असं म्हणायला लागेल मोदी सरकार. कारण एकूणच वित्तीय तूट कव्हर करण्याकरता त्याला दुसरा कोणता मार्गच दिसत नाहीत, उत्पन्नाची दुसरी साधनं वाढवावी असं दिसत नाहीत. मोठ्या कंपन्यांवरती कर लादणं किंवा अनेक अन्य मार्गाने उद्योगाचं डिसेंट्रलायझेशन करून मोठे उद्योग, छोटे उद्योग याचा विस्तार करून त्यातून काही एक उत्पन्नाचं साधन वाढवणं, अशा दृष्टीने विचार केला असता, एक्सपोर्ट वाढवणं या दृष्टीने विचार केला असता आपण समजू शकलो असतो. कर उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक उपाय असताना सुद्धा ते त्यांनी न करता त्यांनी सामान्य माणसांवरती करांचा बोजा टाकलेला आहे आणि मोठ्यांना फार मोठी सूट दिलेली आहे. यातून आत्ता गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये जी विषमता वाढलेली आहे की 94% लोकांच्या हातात पैसाच नाही विकत घ्यायला. त्यामुळे एकूणच छोटा मनुष्य आज अशा एका परिस्थितीमध्ये आहे, तो कुठलीच वस्तू विकत घेऊ शकत नाही. म्हणून मग भारतीय उद्योग, छोटे उद्योग हे ओपन आउट होत नाही आहेत. जे आता बंद झालेत ते पुन्हा ओपन आउट होत नाहीत, कारण का उत्पादन कशाचं करायचं. आणि ज्या मोठ्या सेवा देणाऱ्या कंपन्या होत्या त्या सेवा देणाऱ्या कंपन्यासुद्धा अजूनही पूर्णपणे या करोनाच्या कालखंडानंतर सुद्धा अजून ओपन आउट झाले नाहीत. त्यामुळे GDP मधली वाढ, आत्ता विनोदाची गोष्ट अशी आहे की सरकार सांगतं की 11% GDP आमचा वाढेल. कशाच्या आधाराने तुम्ही हे सगळं सांगताय? कारण का क्वार्टर 1 मध्ये करोनानंतर 23.9, नंतर मग 7.5, नंतर 7, आणि आता प्रोफेसर अरुणकुमार सारखी मंडळी सांगतात की 29% खरा हा निगेटिव्ह GDP आहे. कारण का त्यांचं असं म्हणणं आहे की असंघटित क्षेत्रामधल्या करोडो कामगारांचं GDP मधला जो हिस्सा आहे, शेतकऱ्यांचा जो GDP मधला हिस्सा आहे त्यांच्या एकूणच कष्टाचा, तर तो तुम्ही हिशोबात घेतलेला नाहीये. तो जर हिशोबात घेतला असता तर एप्रिलचा जो क्वार्टर होता त्याच्यामध्ये उणे 50% तुम्हाला चित्र दिसलं असतं, नंतर उणे 25% चित्र दिसलं असतं, आणि फायनली उणे 29 असं चित्र तुम्हाला दिसलं असतं. त्यामुळे सरकारच्या आकड्यांवरती विश्वास ठेवता येत नाही हे त्यांनी जे म्हटलं, हे आकड्यानुसार त्याच्यात खूप तथ्य आहे. सरकारी आकडे, त्यांचा डाटा आणि डेटा हा विश्वासार्ह नाही असं आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा बोललं जात आहेत. आणि आपण अनुभव घेतोच आहोत की GDP हा करोनाच्या आधी 3.5% होता, 8% 3.5% आणताना डिमॉनिटायझेशन आणि GST हे 2 मोठे घोटाळे या सरकारने केले आणि
करोनाचा घोटाळा सुद्धा याच सरकारचा आहे. या बॅकग्राऊंडवरती जे आकडे होते ते फज्ड होते, ते घोटाळ्याचे आकडे होते. यामुळे अरुण कुमार म्हणतात या तथ्य आहे. आणि अशा अवस्थेमध्ये या संपूर्ण एप्रिलपासून ते डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत अशा कोणते प्रॉडक्टिव्ह फोर्सेस आणि सर्व्हिसेस देणाऱ्या शक्ती या अर्थव्यवस्थेत निर्माण झाल्यात, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये येतात, ते त्या ठिकाणी शेअर विकतात किंवा घेतात, त्यातून सेन्सेक्स वाढतो किंवा कमी होतो. म्हणजे एकूण या देशाची अर्थव्यवस्था जेव्हा खाली जात आहे, जीडीपी उणे होत आहे, तेव्हा 50,000पर्यंत सेन्सेस जाणं ही एक अत्यंत ज्याला म्हणतात की कॉन्ट्राडिक्टरी गोष्ट, विरोधाभासाची गोष्ट आपण पाहतो. किंबहुना दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर एक फार मोठा सट्टा आणि स्पेक्युलेशन मार्केटमध्ये काही मोजके 20 ते 25 मोठे कॉर्पोरेट उद्योग करतायत. आणि त्याचा फटका जेव्हा मार्केट खाली जातं तेव्हा ह्या देशातल्या बुद्धिवंत मध्यम वर्गाला बसतो आणि मग त्यानंतर मग ते त्या ठिकाणी माघारी जातात. पण पुन्हा एकदा ते जेव्हा जातात तेव्हा मग ते सोन्याकडे तरी जातात, चांदीकडे तरी जातात. अशा तऱ्हेने एकूणच मार्केटचा व्यवहार आहे. आणि आपण अर्थव्यवहार पण बघितला, त्यामुळे सरकारच्या आकड्यांवरती विश्वास ठेवण्यासारखं नाही. त्यामुळे प्रॉडक्टिव्ह फोर्सेस मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आणि सर्व्हिसेस सेक्टरमध्ये नसताना उद्योग ओपन आउट अजूनही होत आहेत. अशा अवस्थेमध्ये उद्योग आज ना उद्या ओपन आउट होतील करोनाच्या कालखंडानंतर, आणि भारतीय उद्योगाची ही ताकद आहे, ते वाढू शकतात. परंतु उणे 29 भरून काढून मग शून्यावरती येणं आणि मग 1, 2, 3 असं करत 11% गाठणं हे केवळ स्वप्नरंजन आहे. हे आता सर्वांना कळतंय. पण मोदी साहेबांना हे पटायला तयार नाहीत, अर्थमंत्र्याला हे पटायला तयार नाहीत, आणि त्यांचे भाट जे आहेत हे मात्र हे सातत्याने तेच सांगत राहील. त्यामुळे इलेक्शनच्या ज्या ठिकाणी या वर्षामध्ये इलेक्शन्स आहेत, मग ते तमिळनाडूमध्ये असेल, मग ते केरळमध्ये असेल, ते आसाममध्ये असेल, ते बंगालमध्ये असेल, या ठिकाणी आम्ही किती रस्ते बांधले, किती किलोमीटरचे बांधले, किती रेल्वे बांधले, किती मेट्रो टाकल्या, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, हे जे काय आकडे आहेत हे आकडे इलेक्शन ओरिएंटेड हा जो काय सत्तेतला पक्ष आहे हा नेहमीच असा वागताना दिसतो. आणि त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेचं जे काही महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे बजेट, त्याचंही इलेक्शन ओरिएंटेशन करणं हे सातत्याने आपण बघत आलेलो आहोत. आणि त्याच्यामध्ये हे आकडे टाकणं त्याला सबस्टॅन्शिएट न करता, त्यामुळे ह्या कोणत्या आकड्यांवरती विश्वास ठेवावा, आणि या एका टप्प्यावरती मग ते जे काही इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च आहेत त्याच्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीवरचा खर्च हा एक प्रकारे स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. पण मग आरोग्य क्षेत्रावरती 2,87,000 कोटी एकूण हा जो खर्च आहे हा प्रत्यक्ष सरकार स्वतः करणार, तो हॉस्पिटल बांधण्यासाठी करणार, तर तसं नाही आहे. एकूणच आरोग्य आणि आरोग्याशी निगडीत अनेक गोष्टींवरती ते सरकार म्हणून काही करतील का, यंत्रणा उभी करतील का, तर तसं नाही आहे. त्याच्यावरचा खर्च त्यांनी सांगितलाय. आत्ता अपेक्षा सर्वसामान्य माणसांची ही आहे की सरकारने आरोग्यसेवा, त्यानंतर सामाजिक सेवा, शिक्षण आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम ही बळकट करण्याकरता 10 ते 12% तरतूद या बजेटमध्ये करणं ही अपेक्षित होती. म्हणजे साधारणपणे 200 लाख कोटीचं बजेट जर प्री कोविडचं जर धरलं आपण, तर त्याच्यामध्ये 10% 20 लाख कोटीपर्यंत हे या सगळ्या क्षेत्राशी निगडीत असेल. त्यात आरोग्य क्षेत्र 5 ते 10% करणं हे अपेक्षित असताना आता फक्त हे आकडे देणं की आम्ही 2.87 लाख कोटी आरोग्यावरती खर्च करतो आणि सार्वजनिक परिवहन सेवेवरती आम्ही एवढे हजार बसेस घेत आहोत, एवढे हजार गाड्या घेत आहोत, तर हे जे सांगणं आहे हे खूप जनरल झालं. तरी सुद्धा सार्वजनिक परिवहन सेवेवरती हा जो खर्च आहे हा माझं म्हणणं जस्टिफायबल आहे, हा योग्य पण आहे. पण तसंच शिक्षण व्यवस्था विशेष करून प्रायमरी आणि मध्यम याच्यावरती खर्च करणं हे फार आवश्यक होतं. आणि त्याचबरोबरती रेशन सिस्टम बळकट करण्यावरती त्यांनी काही सूतवाच तरी करणं आवश्यक होतं. पण ते मोडलं जाते 3ही शेतकरी कायद्यांमुळे. आणि एकूणच शेती व्यवस्था अरिष्टातून बाहेर निघण्याकरता 75,000 कोटीचं जे काही MSPला आम्ही देऊ असं सांगताना मग MSPचा कायदा का नाही केला? MSPचा कायदा करू असं 2014 पासून सांगायचं जाहीरनाम्यामध्ये आणि प्रत्यक्षात सुप्रीम कोर्टामध्ये वेगळं सांगायचं. आणि आता परत इलेक्शनचं जे वर्ष आहे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन चालू असताना MSPसाठी आम्ही 75,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या शेती व्यवस्थेसाठी मोकळे ठेवले आणि पार्लमेंटमध्ये सांगायचं आम्ही 3ही कायदे मागे घेणार नाही, पण बोलायला तयार आहोत आणि पण MSPमध्ये आम्ही एवढा खर्च करू असं सांगायचं. हे मात्र कुठेतरी दुतोंडी आहे.
आणि 75,000 कोटी रुपये MSP करतो. मग तुम्ही कायदा का नाही करणार? सर्व शेतमालाला स्वामीनाथन कमिटीप्रमाणे आम्ही एकूण खर्च जो आहे तो निघून दीडपटीने आम्ही भाव हे न्यूनतम समर्थन मूल्य हा कायदा सर्व शेतमालाकरता करणं, असा कायदा आता करता आला असता. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू 2022 पर्यंत हे सांगायचं 2015 मध्ये, आणि प्रत्यक्षात 2022 पुढच्या वर्षी असताना शेतकरी हा नागवला जातोय असं चित्र आता दिसतंय. त्यामुळे मोदी सरकारवरती विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाहीये. आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतो की सेवा क्षेत्र आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 74% FDI इन्शुरन्स सेक्टरमध्ये आणणं, बँकिंग सेक्टरमध्ये आणणं, अन्य सेक्टरमध्ये आणणं, आणि हातातले सार्वजनिक क्षेत्रातले शिपिंग कॉर्पोरेशन असेल, एअर इंडिया असेल, किंवा GIC असेल, किंवा BPCL असेल, किंवा अनेक असे पब्लिक सेक्टरचे युनिट्स असतील, हे विक्रीला काढणं. आणि हे विक्रीला काढत असतानाच गेल्या संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त 11,000 कोटी डिसइन्व्हेस्टमेंटमधून मिळालेले आहेत. म्हणजे मार्केट चांगलं नाहीये, वस्तू विकल्या जात नाहीयेत. असं असताना सरकारचा पुन्हा पुन्हा तोच आग्रह आहे. स्वतः कुठेही फार मोठी गुंतवणूक सरकार करायला तयार नाही. सरकार खर्च करायला तयार झालेलं आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर सरकारने वाढवलेलं आहे, हे मान्य आहे, परंतु सरकार गुंतवणूक करायला तयार नाहीये. आणि खाजगी क्षेत्र या देशामध्ये गुंतवणूक करायला कधीच उत्सुक नव्हतं, कारण ते पैसा हाताशी राखून ठेवतात. आणि काही कालानंतर, करोना कालखंडानंतर कदाचित विदेशी भांडवल आणि या देशी भांडवलांचा संकर होऊन ज्याला म्हणू आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे तंत्रज्ञानाची उच्च अवस्था जेव्हा येईल, तेव्हा जे भांडवलदार आहेत ते आपल्याकडचा पैसा बाहेर काढतील आणि त्यांना ज्या ठिकाणी सर्वात जास्त प्रॉफिट आणि सर्वात कमी रोजगार जिथे आवश्यक आहे त्याच उद्योगात ते गुंतवतील. आणि असे उद्योग म्हणजे बँका, इन्शुरन्स, किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या, किंवा ज्या ठिकाणी आपण असं म्हणू सेवा क्षेत्रातल्या टेलिकॉम सारखे क्षेत्र आहेत, याच ठिकाणी ते गुंतवणूक करणार आहेत. ज्या ठिकाणी त्यांचा नफा असेल त्याच ठिकाणी ते गुंतवणूक करणार. आणि त्याकरिता अनेक कायद्यांमध्ये जे बदल होऊ घातले, याचं फक्त सुतोवाच या बजेटमध्ये दिसते. ते फाईन प्रिंट वाचल्यानंतर त्यातले चांगले बदल कुठले आणि वाईट बदल कुठले हे आपण शोधून काढू शकतो. आता तरी असं दिसतंय, आज 2 बँकांचं खाजगीकरण जाहीर करण्यात आलं, IDBIची विक्री पुन्हा जाहीर करण्यात आली, LICचा IPO जाहीर करण्यात आला, जनरल इन्शुरन्स कंपन्यांमध्ये 74% FDI म्हणजे विदेशी हाताने ते विकून टाकण्याचं हे जाहीर करण्यात आलंय. आणि एकूणच बँकिंग क्षेत्रामध्ये 74% FDI हे आलेलेच आहे. त्यामुळे लक्ष्मी विलास प्रायव्हेट बँक, ती बँक आणि कॅथलिक सेरिनसारख्या जुन्या प्रायव्हेट सेक्टर बँका ह्या विदेशी हातांमध्ये जात आहेत. त्यामुळे फॉरेन बँका या देशातल्या जुन्या प्रायव्हेट सेक्टरना ताब्यात घेत आहेत. आणि या देशातलं कोऑपरेटिव्ह क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये 44 बँका ज्या आहेत कोऑपरेटिव्हमधल्या, पंजाब अँड महाराष्ट्र सारख्या, या आता ॲडमिनिस्ट्रेटरच्या अंडर आहेत, प्रशासकाच्या अंडर आहेत. त्या बंद होऊन तिथे लायसन्सेस कॅन्सल होणं आणि मग या बँका इन्व्हेस्टर्सकडे देणं, किंवा त्या चांगल्या बँका आहेत त्या खाजगी होणं, ही प्रक्रिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरणापणे स्पष्ट आहे. आणि अशा पार्श्वभूमीवरती आज जेव्हा निर्मला सीतारामन म्हणतात की बँकिंग व्यवस्थेमध्ये मी 5 लाख इन्शुरन्स जिथे आहे त्या ठिकाणी ते 5 लाखापर्यंत पैसे मिळतील, म्हणजे संकटातल्या बँकांच्या बाबतीमध्ये संकटातल्या बँका, राष्ट्रीयकृत बँका पण संकटात येणार आहेत, खाजगी बँका पण संकटात येणार आहेत, आणि कोऑपरेटिव्ह बँका त्या संकटात आलेल्याच आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये बँकांमध्ये लोकांनी पैसे ठेवताना 5 लाखापेक्षा जास्त ठेवू नयेत असा अर्थ निर्मला सीतारामन यांना अभिप्रेत आहे का, असा मुद्दा आहे. त्यामुळे बँकिंग व्यवस्थेमध्ये पैसा सुरक्षित नाहीत असं मी गेले 5-6 वर्ष सातत्याने सांगतोय. त्याचं कारण हे, कारण का 1 लाखाचा विमा संरक्षण 5 लाख केलं म्हणजे तुमचे पैसे संरक्षित झाले असं नव्हे, तर 5 लाखाच्या वरचे तुमचे पैसे जेव्हा बँक बुडायला लागते, आणि ती बुडण्याची अवस्था गेले 2-3 वर्ष आपण पाहतो की मोठमोठ्या संस्था, येस बँकेसारखी किंवा अगदी HDFC सुद्धा त्याला टॅग लागलाय, इट इज टू बिग टू फॉल. ICICI बँकेला टॅग लागलेला आहे, सरकारने लावलेला आहे, इट इज टू बिग टू फॉल. आणि आपण पाहतोय की अनेक जुन्या जमान्यातल्या प्रायव्हेट सेक्टर बँका याचा ताबा हा विदेशी बँकांकडे जातोय. उदाहरणार्थ लक्ष्मी विलास बँक ही आता बँक ऑफ सिंगापूर ही चायना बेस्ड बँक आहे, त्यांच्या ताब्यात गेलेली आहे. आणि 566 शाखा त्यांना 2,500 कोटीमध्ये मिळालेल्या आहेत. त्यामुळे बँका
अत्यंत कवडी मोलाच्या भावाने विकल्या जाणार आहेत. सरकारी क्षेत्र कवडी मोलाच्या भावाने विकलं जात आहे आणि हे या देशाचं फार मोठं दुर्दैव आहे. 70 वर्षात जो आत्मनिर्भर भारत उभा राहिला, आता आत्मनिर्भर भारत करण्याच्या गप्पा मारायच्या, स्वतःची आत्मप्रौढी करायची आणि या देशाची अत्यंत जनतेची संपत्ती, पीपल्स असेट, ही कवडी मोलाने विकायची, असं हे बजेट आहे. आणि म्हणून त्याचे पॉलिसी प्रिस्क्रिप्शन, मोठं चित्र काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी इथे मेट्रो आली आणि तिथे मेट्रो आली आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये हे सगळं करणं आपल्याला सवय झाली आहे या सरकारच्या सर्व धोरणांची. किंवा मागच्या वर्षी पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे एक बजेट झाल्यानंतर आम्ही 3-4 मिनी बजेट दिले आणि आता आरबीआय म्हणते की, म्हणजे सरकार आपल्या बजेटमध्ये सांगते की 29 लाख कोटी आरबीआयने दिले. सरकारने काय दिले? 29 लाख कोटी म्हणजे 20 लाख कोटीचं आरबीआयचं पॅकेज. त्याच्या आधी त्यांनी काही दिले, नंतर काही दिले आणि मोरेटोरियममध्ये जवळजवळ 5 ते 6 लाख कोटी अजूनही एनपीए आहे. तो एनपीए अजूनही 31 मार्च 2021 मध्ये दिसणार आहे. त्यामुळे बँकांची परिस्थिती, बुडीत कर्ज आणि थकीत कर्ज 12 लाख कोटी असताना फक्त 20,000 कोटीचं भांडवल या बजेटमधून सरकारने देणं हे अत्यंत म्हणजे ज्याला म्हणतो की आपण म्हणजे मान्यच होण्यासारखं नाहीये. खरं तर 3 लाख कोटी रुपये हे बँकांना भांडवल म्हणून सरकारने द्यायला पाहिजे होतं. कारण का सरकारच्या 5 बँका जगवणं हे अत्यंत आवश्यक असताना 7 बँका विकून आणि फुकून टाकण्याचं धोरण ऑलरेडी सरकारने घेतलंय. या ठिकाणी त्यांनी पुन्हा सांगितले की 2 बँका आम्ही खाजगी करू, म्हणजे त्यातल्या काही बँका त्यांना पूर्ण विकून टाकायच्या आहेत, मालकी हक्क पूर्ण सोडायचा आहे. आणि अशा अवस्थेमध्ये हे बजेट, याचं स्वागत फक्त सत्ताधारी करू शकतात आणि सरकारी भाटच करू शकतील. सर्वसामान्य माणसांवरती प्रचंड बोजा टाकून आणि मूठभर श्रीमंतांना अतिश्रीमंत करण्याचा एक मनोदय आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय भांडवलाला या देशाचा कब्जा सोपवण्याच्या दृष्टीने हे संपूर्णपणे याची रचना आहे. त्यामुळे 9.5% वित्तीय तूट ही एरवी मान्य करता आली असती जर सामाजिक सेवांवरती जर हा सरकारने खर्च केला असता. तर तसं न करता मोठ्यांना पूर्णपणे फायदे मिळवून देणं आणि छोट्यांवरती, बहुसंख्य छोट्यांवरती, गरिबांवरती अधिक बोजा टाकून त्याचं जे एक्सपॅन्शन आहे 30 लाख कोटीचं 34 लाख कोटीचं बजेटचा साईज, हे अमान्य होण्यासारखं आहे. आणि म्हणून एकूणच या देशाच्या कष्टकरी जनतेवरती अधिक बोजा येऊन हे संकट वाढणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता रस्त्यावरती येणं आणि रोजच्या रोज हे पेट्रोलचे भाव आणि अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव, महागाई प्रचंड आकाशाला भिडेल. आणि 5 तारखेला जे आरबीआयचं जे वित्तीय जे काय अहवाल येईल, म्हणजे ज्याला म्हणतो आपण की ते 3 दिवसाची मीटिंग करून आपला अहवाल देतात, तर त्या ठिकाणी व्याजदर त्यांना कमी करायचा का वाढवायचा, याच्यावरती एक फार यक्ष प्रश्न आहे. आणि या ठिकाणी एकूणच बँकांचं कर्ज वाटप आणि वसुलीवरती सरकारला पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विचार करायला लागेल. कारण का सरकारने अशी कोणतीही गोष्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे मोकळी ठेवली नाहीये की एकूणच वित्तीय तुटीकडे दुर्लक्ष करून सुद्धा एकूणच छोट्या उद्योगांना, मोठ्या उद्योगांना सुद्धा आणि सूक्ष्म उद्योगांना कर्ज वाटप कसं होईल, त्यांना कर्जमुक्ती पण कशी मिळेल आणि उद्योग वाढून रोजगार कसं वाढेल, या दृष्टीने या अर्थव्यवस्थेमध्ये नुसते शब्द आहेत, बुडबुडे आहेत, फुगे आहेत, ठोस असं काही नाही आहे. आणि म्हणून हे अत्यंत निराशाजनक, फक्त श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारं कॉर्पोरेट्स करता केलेलं हे बजेट आहे. विदेशी भांडवलाला आकर्षित करण्याकरता मोठंच रान मोकळं केलं आणि विशेष करून ते सेवा क्षेत्र आणि सरकारच्या हातातलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे त्याने मोकळे केलेलं आहे. आणि म्हणून ह्याच्यातून एक्सपोर्ट किती वाढेल, ह्याच्यातून आयात कमी होईल का जास्त होईल, हे सांगणं सध्या तरी अत्यंत कठीण आहे. आणि अशा वेळेस अत्यंत करांचा बोजा सामान्य माणसावर टाकून, महागाईचा बोजा आणि चलनवाढीचा बोजा सामान्य माणसावर टाकून हे सरकार मात्र स्वतःच्या पाठीवरती हात फिरवत राहणार आहेत. आणि म्हणून हे सरकार इलेक्शन ओरिएंटेड बजेट करणारं, इव्हेंट मॅनेजमेंट करणारंच सरकार आहे असं म्हणायला लागेल. धन्यवाद.